मराठी सिनेसृष्टीतील बहिणींच्या अनेक जोड्या अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यापैकीच एक जोडी म्हणजे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे. सध्या या बहिणी मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. नुकतीच गौतमी स्वानंद तेंडुलकरसह विवाह बंधनात अडकली. मृण्मयी आणि गौतमीचं नातं हे चाहत्यांनाही प्रचंड आवडतं. या दोघीही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. अनेकदा त्यांची भांडणंही त्या चाहत्यांसह शेअर करतात. मोठी बहीण ही लहान बहिणीची आई असते असं म्हणतात. असंच दोघींच्या नात्यांमध्येही ते प्रेम पाहायला मिळतं. गौतमीचं लग्न स्पेशल होण्यासाठी तिने खूप प्रयत्न केले. या लग्नात सगळ्यात जास्त मृण्मयीने एन्जॉय केलेलं पाहायला मिळालं. त्याचबरोबर गौतमी व स्वानंदची लग्नगाठ बांधताना तिने घेतलेला उखाणा सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता. आयुष्यभरासाठी बांधली घट्ट गाठ, स्वप्नील जशी माझी नाही सोडली तशीच स्वानंद कधीच सोडू नको तिची साथ. मृण्मयीने सोशल मीडियावर नुकतंच लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसाठी तिने भावुक करणारं कॅप्शन दिलं आहे. अजूनही विश्वास बसत नाहीये की गौतमीचं लग्न झालं. प्रत्येक गोष्टीमध्ये ताई हवी असणारी माझी बहीण स्वतःच्या संसाराला लागली. या क्षणी नक्की काय वाटतं ते शब्दात सांगता येत नाहीये. आनंद, काळजी, आता ती ऑफिशियली दुसऱ्याची झाली याचं दुःख आणि तिच्या मनासारखा जोडीदार मिळाल्याचा आनंद. सगळ्याच भावना एकत्र आल्या आहेत. काल परवापर्यंत ताईचे शेपूट असणारं आमचं बाळ संसार करताना बघणं मजेचं असणार आहे. यापुढे आम्हा बहिणींची गॉसिप्स एकतर्फी नसतील आणि कदाचित तिचा संसार सुरू झाल्यावर ताई तुला माझ्यासाठी वेळच नसतो ही तिची तक्रार संपेल, कारण तिचं तिलाच कळेल. यापुढे तिने गौतमीला सुखी संसार करण्याचा सल्लाही दिला आहे. त्याचबरोबर बहीण म्हणून मृण्मयीने तिची प्रत्येक जबाबदारी चोख पार पाडली असल्याचं पाहायला मिळतंय. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.